नमस्कार, मी अमोल जोशी. किस्सा इलेक्शनचा या खास कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. 2009च्या लोकसभा निवडणुकांचा माहोल होता. हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये राजू शेट्टी नावाचा तुलनेनं एक नवा चेहरा लोकसभेच्या मैदानामध्ये उतरायच्या तयारीत होता. आता मिळाला तगडा नेता अशी टॅगलाईन ठरली आणि त्या काळामध्ये सोशल मीडियाचा आजच्या इतका प्रभाव नव्हता. मात्र तरी सुद्धा ही टॅगलाईन बघता बघता व्हायरल झाली आणि या निवडणुकीमध्ये एक धक्कादायक निकाल लागला. काय होता हा निकाल? त्यानंतर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचं राजकीय गणित कसं बदलत गेलं आणि सध्याची तिथली राजकीय समीकरणं काय आहे, जाणून घेऊया किस्सा इलेक्शनचा या खास कार्यक्रमात. याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत दैनिक पुढारीच्या कोल्हापूर आवृत्तीचे मुख्य वार्ताहर अनिल देशमुख. अनिलजी, स्वागत किस्सा इलेक्शनचा या खास कार्यक्रमात. तर अनिलजी, 2009च्या ज्या निवडणुकीच्या किस्स्यापासून आपण सुरुवात केली त्याविषयी सविस्तर सांगा. नेमकं काय घडलं होतं या निवडणुकीत? राजू शेट्टी ज्यावेळी राजू शेट्टींनी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थापन केली आणि 2004 साली ते आमदार म्हणून विधानसभेत गेले, तर 2004 ते 2009 हा जो कालावधी होता, तर त्या कालावधीत आमदार म्हणून काम करत असताना असं लक्षात आलं की आपण ज्या घटकांसाठी काम करतो, ज्या शेतकऱ्यांसाठी काम करतो, त्या शेतकऱ्यांचे निर्णय किंवा त्या शेतकऱ्याविषयी जी धोरणं आहेत, ही सगळी धोरणं दिल्लीमध्ये ठरतात. आणि मग एका कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये असाच विषय निघाला आणि तो विषय इतका टोकाला गेला की त्यावेळी असं ठरलं की ही जर सगळी निर्णय आणि सगळी धोरणं शेतकऱ्यांविषयी जर दिल्लीत ठरत असतील, तर मग दिल्लीत आपलाही प्रतिनिधी पाहिजे. दिल्लीमध्ये आपला तगडा कोणीतरी माणूस असा पाहिजे की तो शेतकऱ्यांसाठी लढेल, काम करेल आणि हक्काचं काही तिथून शेतकऱ्यांसाठी मिळवून आणेल. आणि ही चर्चा एका कार्यकर्त्यांच्या बैठकीत सुरू असतानाच असं ठरलं आणि अचानक राजू शेट्टी उठले आणि म्हटले की मी आता दिल्लीला जातो, मी ही लोकसभेची निवडणूक लढवतो, आता आपल्याला आमदारकी नको, आपण लोकसभेची निवडणूक लढवूया. आणि त्याचवेळी एक कार्यकर्ता म्हटला की आता आपल्याला तगडा नेता मिळाला आणि तिथून ती एक टॅगलाईन सुरू झाली, आता मिळाला तगडा नेता. आणि ही टॅगलाईन जी होती ती आपोआप लोकांमध्ये इतकी फेमस होत गेली की म्हणजे त्यावेळी सोशल मीडियाचं म्हणावं तसं वारं नव्हतं किंवा प्रत्येकाच्या हातामध्ये तशा पद्धतीचे मोबाईल नव्हते, तरीसुद्धा लोकांमध्ये इतक्या उत्स्फूर्तपणे ही टॅगलाईन गेली. याचं कारणही एक असं होतं की लोकांना म्हणजे जो हातकणंगले मतदारसंघातला बराचसाच भाग आहे की त्यातलं काही इचलकरंजी हा जर शहराचा भाग वगळला तर बहुतांश सगळा भाग हा साखरपट्ट्याचा भाग आहे. आणि उसाला दर मिळवून देण्यामध्ये कुठं ना कुठंतरी राजू शेट्टी यांचं योगदान आहे. आणि शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता आता लोकसभेत जातो आहे म्हणून त्यावेळी ती निवडणूकसुद्धा लोकांनी आपल्याकडे घेतली. एक वोट एक नोट असं एक त्यावेळी वारंही सुरू झालं होतं आणि त्याचा प्रचार शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला. आणि त्यातून प्रत्येक सभेला राजू शेट्टींसाठी 1 लाख 2 लाख 3 लाख अगदी 5-5 लाखापर्यंतची मदत निवडणुकीसाठी त्या ठिकाणी गोळा व्हायची आणि त्यातून हा सगळा प्रवास त्यांचा सुरू झाला. अनिलजी, त्यानंतर जी गेल्या वेळची निवडणूक होती 2019ची, या निवडणुकीमध्ये मात्र राजू शेट्टींना पराभवाचा सामना करावा लागलेला होता. तर या निवडणुकीमध्ये नेमकी काय समीकरणं झाली, काय नेमकं पडद्यामागं घडलं ज्याच्यामुळे राजू शेट्टींचा पराभव झाला? हे खरं आहे की सलग 2 निवडणुका जिंकल्यानंतर राजू शेट्टींच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाला होता. आणि वस्तुस्थिती तशीच होती की शेतकऱ्यांसाठी काम करताना, खासदार म्हणून काम करताना त्यांनी आपला जो मूळ पिंड आहे तो मूळ पिंड बाजूला कधी ठेवला नाही किंवा या वर्षामध्ये कधी ते तसं दिसलं नाही. दरवर्षी शेतकरी उसाला दर मिळावा याच्यासाठी जे आंदोलन करत त्याच्यात राजू शेट्टी यांचाच नेहमी पुढाकार राहायचा आणि शेतकऱ्यांना दर मिळवून देण्यासाठी त्यांचा जो सातत्याने प्रयत्न सुरू असायचा दरवर्षी असायचा. हे करत असताना 2014 साली नरेंद्र मोदींना ज्या कारणासाठी राजू शेट्टींनी पाठिंबा दिला त्यातलं एक प्रमुख कारण जे होतं की शेतीमालाला 1.5 हमीभाव द्यावा आणि दुसरं होतं की संपूर्ण कर्जमाफी. पण सत्ता आल्यानंतर एका प्रकरणामध्ये नरेंद्र मोदी यांच्या सरकारने न्यायालयामध्ये आम्ही शेतकऱ्यांना 1.5 हमीभाव देऊ शकत नाही असं स्पष्टपणे सांगितलं. त्यानंतर मात्र राजू शेट्टींनी त्यांची संगत सोडावी असा विचार केला. याच दरम्यान एक महाभूमी अधिग्रहण कायदा केंद्र सरकार आणू इच्छित होतं आणि ह्या कायद्यामुळे शेतकरी देशोधडीला लागतील हा एक त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता. सरकार हे शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे
अशी ज्यावेळी जाणीव राजू शेट्टी यांना झाली, तशी त्यांची भावना निर्माण झाली, त्यावेळी त्यांनी सरकारपासून फारकत घेतली. हे जे भूमी अधिग्रहण कायदा आहे तर त्या कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांसंदर्भात काम करणाऱ्या जवळपास 84 खासदारांना त्यांनी एकत्र करून त्याला विरोध केला होता. आणि ह्या सगळ्यातून ते भाजपमधून बाहेर पडले. भाजपचे सहयोगी असतात, त्यातून त्यांनी आपल्या फारकत घेतली, आपला स्वतंत्रपणे बाणा कायम ठेवला आणि 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांनी महाविकास आघाडीशी युती केली. ज्या साखर कारखानदारांच्या विरोधात सातत्याने संघर्ष केला त्याच कारखानदारांच्या सोबत त्यांना 2019ची निवडणूक लढवावी लागली. त्यासोबत त्यांना सभा घ्याव्या लागल्या, त्यांच्या मांडीला मांडी घालून त्यांना बसावं लागलं. ती राजकीय अपरिहार्यता होती हे जरी खरं असलं तरी मतदार म्हणून शेतकरी जे होते त्यांना ही गोष्ट फारशी रुचली नाही. हे एक प्रमुख कारण त्यामागचं म्हणावं लागेल. त्याच्यानंतर एक प्रमुख 2 गोष्टी अशा झाल्या की एक वंचितचा उमेदवार हातकणंगले मतदारसंघामध्ये उभा राहिला. तर तो उमेदवार उभे राहिल्यामुळे त्याला जे मिळालेलं जे मताधिक्य होतं तर ते मताधिक्याचा जर विचार केला की तर ते राजू शेट्टींच्या पराभवाला एक प्रमुख कारण तेही मानलं जातं. आणि इचलकरंजी हा जो शहरी भाग आहे की राजू शेट्टी हे सातत्यानं शेतकऱ्यांसाठी काम करतात. 2 वेळेला खासदार असूनही त्यांनी शहरी भागाकडे लक्ष दिले नाही. ज्या काही नागरी समस्या आहेत, शहरी भागात राहणाऱ्या लोकांच्या समस्या आहेत, त्याकडं दुर्लक्ष झाले अशी लोकांची भावना झाली. आणि काही ठिकाणी त्यांचा जातीयवादी थोडासा प्रचार झाला. ब्राह्मण समाजाबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळं त्यांच्यावर गुन्हाही नोंद झाला. आणि ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम होऊन 2019ची निवडणूक राजू शेट्टींना निवडणुकीत राजू शेट्टींना पराभूत व्हावं लागलं. त्यावेळी त्यांचं बॅट हे चिन्ह होतं. लोक असं म्हणतात की विजयाचा चेंडू त्यांच्या बॅटजवळ आला, घासलाही, पण तो सीमारेषे पार जाण्याऐवजीच त्या चेंडूनं आणि त्या बॅटनं त्यांची विकेट घेतली आणि ती त्रिफळाचीच झाली. अनिलजी, शेवटचा प्रश्न. सध्या हातकणंगलेमधली राजकीय समीकरणं काय तुम्हाला दिसतात आणि येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये कुठला मुद्दा कळीचा ठरेल असं तुम्हाला वाटतं? खरं आहे, जरी आपण म्हटलं की राजू शेट्टी मागच्या वेळी महाविकास आघाडीसोबत होते म्हणून लोकांच्यात नाराजी होती, पण सध्याची राजकीय समीकरणं खूप वेगळी आहेत. म्हणजे राजकारणामध्ये दरवर्षी राजकारणाची गणितं बदलत असतात. सर्वसामान्य आपण आपलं गणित आणि राजकारणाचं गणित हे कधी जुळत नसतं, अशीच परिस्थिती आहे. त्यामुळं सध्याची परिस्थिती जर बघितली तर विरोधी जो महायुती आहे तर त्या विरोधी महायुतीला अद्याप उमेदवार निश्चित करण्यात यश आलेलं नाही आहे. म्हणजे त्यांची अजून उमेदवारी, हा मतदारसंघ कोणाला सोडायचा आणि उमेदवारी कोणाला द्यायची याची अजून चर्चा चालू आहे. आणि याच्यामुळं एकीकडं राजू शेट्टी आपल्या याच्यावर ठाम आहेत. गेल्या काही वर्षाचा अनुभव बघता त्यांनी अजूनही सावध भूमिका घेतलेली आहे आणि त्यांची ही जी भूमिका आहे त्यांना अजूनही असं वाटतं की आपण थेट कुणाच्या सोबत जाण्याऐवजी कुणाच्या तरी पाठिंब्यासोबत घेऊन आपण निवडणूक लढवावी. आणि महाविकास आघाडीचंही हेच म्हणणं आहे की विजयी होणारे आणि भाजप विरोधातील उमेदवार असतील तर आम्हीही त्याला सहकार्य करायला तयार आहोत. त्यामुळं महाविकास आघाडीनेही अजून आपले पत्ते काही उघडलेले नाही आहेत. तर एकंदरीत परिस्थिती पाहता सध्या तरी महाविकास आघाडी राजू शेट्टी यांना पाठिंबा देतील, राजू शेट्टी त्यांचा पाठिंबा घेतील आणि आपल्या विजयाचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न करतील हे निश्चित आहे. या मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं जो प्रश्न आहे तो इचलकरंजी एक मोठं शहर आहे, त्या शहरातली नागरी समस्या. आता इचलकरंजीचा पाणी प्रश्न गेल्या काही वर्षापासून खूप गाजत आहे. इचलकरंजी शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा व्हावा ही तिथल्या नागरिकांची इच्छा आहे. यासाठी राज्य शासनाने एक स्कीम ही मंजूर केली. स्कीम मंजूर होऊनही त्याचं काम होऊ दिलं जात नाही आणि आता त्या स्कीमच्या ऐवजी दुसरी स्कीम देण्याचा पर्याय चालू आहे. तर याच्याविरुद्ध इचलकरंजी वासियांच्या मनामध्ये प्रचंड नाराजी आहे. त्या नाराजीचा फायदा राजू शेट्टी कशा प्रकारे घेतात त्याच्यावर त्यांचं भवितव्य अवलंबून आहे शहरी भागातलं. आणि जर एकूण बाकीची राजकीय जर समीकरणं बघितली तर महाविकास आघाडीचे जे आमदार आहेत ज्या मतदारसंघामध्ये ज्याच्या जो राजू शेट्टींच्या लोकसभा मतदारसंघात येतो तर त्याचा विचार केला तर राजू शेट्टींना महाविकास आघाडीसोबत राहिले तर त्यांची निवडणूक सोपी होण्याची शक्यता अधिक वाटते.
खूप खूप धन्यवाद अनिल देशमुखजी, तुम्ही सांगितलेल्या किस्सांबद्दल आणि तुम्ही कोल्हापूरच्या राजकारणातले विशेषतः हातकणंगले मतदारसंघातले पदर उलगडून दाखवलेत त्याबद्दल. तर प्रेक्षक हो, हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये यंदा काय चित्र असेल, काय समीकरण असेल असं तुम्हाला वाटतं? नक्की कळवा आणि पाहत रहा पुढारी न्यूज, कारण इलेक्शन म्हणजे पुढारी न्यूज.